विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 9वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. अंतर्गत मूल्यमापन या ठिकाणी 10 गुणांसाठी असते आणि प्रात्यक्षिक किंवा तोंडी तुम्हाला 10 गुण दिलेले आहेत आणि उरलेला पेपर हा लेखी चाचणीमध्ये असतो. बघा, खालील उपप्रश्न सोडवा. अमृताला नवीन घर खरेदी करायचे असल्यामुळे ती बांधकाम व्यावसायिकाच्या नोंदणी कार्यालयात गेली. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला खालील आराखडा दाखवला. त्यात हॉल आणि किचनचे एकत्रित क्षेत्रफळ 34 चौरस मीटर आहे. वरील माहिती आणि आराखड्याच्या आधारे दोन चलातील रेषीय दोन समीकरणे तयार करायची आहे. बघा, एक्स आणि वाय. त्यानुसार आपण माहिती पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने समीकरण एक्स अधिक वाय बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 37. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न ब. रीनाकडे स्नेहापेक्षा जास्त रक्कम आहे. रीनाने आपल्याजवळील रकमेतून 15 रुपये स्नेहाला दिले तर दोघीकडील रक्कम समान होते. मात्र स्नेहाने 5 रुपये दिले तर रीनाजवळील रक्कम स्नेहाजवळील रकमेच्या 5 पट होईल. तर स्नेहाकडे असलेली मूळ रक्कम किती? याचं उदाहरण आपण या ठिकाणी मांडूया. बघा, एक्स वजा वाय बरोबर 30 म्हणजे रीनाजवळील रक्कम एक्स व स्नेहाकडील रक्कम वाय मानल्यास. तसेच एक्स वजा 5y बरोबर वजा 30. मग या ठिकाणी एक्स बरोबर 45 आणि वाय बरोबर 15 म्हणजे स्नेहाकडे असलेली रक्कम ही 15 रुपये आहे. हा प्रश्न सोडवा. श्री शर्मा यांनी 2023-24 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष पुढील पैकी कोणते होते? 2023-24 मध्ये जर उत्पन्न असेल तर त्याचं कर आकारणी वर्ष हा एक वर्ष पुढे असतं, 2024-25. पर्याय क्रमांक 3. श्रीमती माने यांचा आयकर 29,800 असेल तर त्यांना 2% शिक्षण उपकरण आणि 1% माध्यमिक उच्च शिक्षण उपकर देय असेल तर एकूण आयकर किती भरावा लागेल? तर याचं उत्तर आहे 29,800 चे 2% पहिल्यांदा काढावं लागणार आहे, म्हणजे 596 शिक्षण उपकर आणि ठिकाणी 1% माध्यमिक म्हणजे 298 रुपये माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर आणि या ठिकाणी ह्या दोघांची मिळून आपल्याला बेरीज करावं लागेल, म्हणजे एकूण आयकर 30,694 रुपये किंवा 30,690 रुपये. कारण आयकर हा जवळच्या दशकामध्ये रूपांतरित करण्याची पद्धत असते. मग खालील सारणीमध्ये दिलेल्या व्यावसायिकांच्या सन 2023-24 मधील करपात्र उत्पन्नाचे निरीक्षण करून करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा ते नाही ते लिहा. शिक्षक 6,25,000 ठिकाणी आयकर भरावा लागेल. वकील वय 81 वर्षे आहे त्यामुळे 4,90,000 भरायची गरज नाही. डॉक्टर 61 वर्षे वय 10 लाख यांना कर भरावा लागेल आणि 2,50,000 यांना कर भरावा लागणार नाही, कारण आयकराची मर्यादा आपल्या सर्वांना माहिती आहे. डॉक्टर जोशी यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 6,55,970 रुपये आहे. त्यातून त्यांनी खालीलप्रमाणे गुंतवणूक केली आहे. विमा हप्ता, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. या गुंतवणुकीवर कलम 80-96 वजावट केल्यानंतर जोशी यांचे करपात्र उत्पन्न किती होते ते काढा. सोपं आहे उत्तर. एकूण गुंतवणूक किती आहे त्यांची? तर 1,80,000 या सर्वांची बेरीज केल्यानंतर आणि 80 मान्य कपात 1,50,000 म्हणजे ठिकाणी करपात्र उत्पन्न एकूण वार्षिक उत्पन्न वजा मान्य कपात. या ठिकाणी 6,55,970 वजा 1,50,000 म्हणजे करपात्र उत्पन्न आहे त्यांचं 5,05,970 रुपये. खालील प्रश्न सोडवा. जैन वय 45 यांनी खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 50,475. त्यांनी भविष्य निर्वाह निधी 60,000, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये 17,000 गुंतवले, तसेच विम्याचा वार्षिक हप्ता 25,700 भरला तर त्यांच्या एकूण देय आयकराचे गणन करा. या ठिकाणी उत्तर दिलेले आहे आपल्याला. व्यक्तीचे वय 60 वर्षापर्यंत असल्यास करपात्र उत्पन्नाचे टप्पे दिलेले आहे. आयकर आणि त्यानंतर शिक्षण उपकर आणि माध्यमिक शिक्षण उपकर. याच्या आधारे आपलं उत्तर काढायचं आहे. बघा, एकूण उत्पन्न आहे 6,05,700. त्यापैकी करपात्र उत्पन्न होतं त्यांचं 4,55,700 आणि एकूण देय आयकर 10,593 किंवा जवळच्या दशकामध्ये जर म्हटलं 93 म्हणजे 90, 10,590 रुपये. खालील समीकरण उपप्रश्न सोडवायचा आहे. ए छेद बी असेल बरोबर पी छेद क्यू असेल तर पी छेद ए बरोबर किती? याचं उत्तर लिहायचं आहे. त्याचं उत्तर येतं बी छेद क्यू. तर कारण आहे एकांतर क्रिया केल्यानंतर आपले उत्तर मिळतं. आता ब मध्ये 4 प्रश्न आहे, उपप्रश्न सोडवायचे आपल्याला.
जर m छेद n बरोबर 7/9 आणि m आणि n जर असेल तर विधाने असत्य की असत्य ओळखून लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान जर विचार केला तर पहिलं विधान हे असत्य आहे. बाकी दुसरं विधान सुद्धा सत्य आहे, तिसरं सत्य आहे आणि चौथं सुद्धा सत्य आहे. 2x - 3y छेद 3z - y बरोबर z - y छेद z - x बरोबर x + 3z छेद 2y - 3x. तर प्रत्येक गुणोत्तर 1/y हे सिद्ध करायची सिद्धता आपल्याला या पद्धतीने मांडता येईल. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा. 5 संख्या पारंपरिक प्रमाणात असून त्यातील पहिले पद 5 व शेवटचे पद 80 आहे, तर त्या संख्या शोधा. सोपं आहे. या ठिकाणी सुरुवातीला समजा त्या 5 संख्या AR, AR चा वर्ग, AR चा घन आणि AR चा चौथा घात असा आहे. दिलेल्या माहितीनुसार पहिले पद A आहे आणि शेवटचे पद म्हणजे 5वे पद AR चा चौथा घात आहे म्हणजे 80 आहे. आपल्याला माहित आहे AR चा चौथा घात बरोबर 80. A ची किंमत 5 भरल्यास 5 गुणिले AR चा चौथा घात बरोबर 80 म्हणजे R चा चौथा घात बरोबर 80 भागिले 5 म्हणजेच R बरोबर 16. R चा चौथा घात 16 R 2 चा चौथा घात आहे म्हणजे या ठिकाणी R चा चौथा घात बरोबर 2 चा चौथा घात. चौथा घात या ठिकाणी कट झाला म्हणजे R बरोबर 2 आपल्याला मिळालेली आहे. आता सर्व पदांची किंमत आपण या ठिकाणी काढू शकतो. जर या ठिकाणी A सोबत R ची किंमत ठेवली तर म्हणजे त्या संख्या आहे 5, 10, 20, 40 आणि 80. ताशी 80 किलोमीटर वेगाने ठराविक अंतर 2 तासात पूर्ण होते. तेच अंतर 3 तासात पूर्ण करण्यासाठी लागणारा ताशी वेळ किती असणार आहे? पर्याय क्रमांक लिहायचा आपल्याला. तर 40 चा वेग आपल्याला लागणार आहे. बघा खालील प्रश्न सोडवा. 25 व 35 चा वर्गमध्ये काढा. तर 25 व 35 चा वर्गमध्ये आहे 30. पर्याय क्रमांक 4. खालील सारणीतील माहितीवरून अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा. अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी ठिकाणी आपण बघूया. अखंडित वारंवारता वितरण सारणी वर्ग 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40 हे अखंडित वर्ग आहे. यांचा खंड झालेला हाच वर्ग पुन्हा पुढे घेतलेला आहे. त्याचा वर्गामध्ये 5, 15, 25 आणि 35 आणि वारंवारता या ठिकाणी दिलेली आहे 5 ची 3, 8, 10 आणि 15. खालील संचित वारंवारता सारणी पूर्ण करायची आपल्याला. या ठिकाणी वर्गमध्ये आहे वर्गांतर आहे 30 आणि 35. विद्यार्थ्यांची वारंवारता 3. जर असा विचार केला तर या ठिकाणी 3 अधिक हे 12 बरोबर 15. त्यानंतर या ठिकाणी याची वारंवारता आपल्याला दिलेली आहे ती शोधायची आहे की ही वारंवारता आपण याच्यामध्ये मिळवतो म्हणजे याची वारंवारता या ठिकाणी 7 येणार आहे. मग या ठिकाणी 15 अधिक 7 बरोबर 22 येतात. या ठिकाणी 30, 35, 40, 40, 45 म्हणजे या ठिकाणी 45 ते 50 अखंडित वारंवारता वितरण आहे. त्यानुसार आपण जर पुढे बघितलं 27 अधिक 3 बरोबर 30. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. पुढील प्रश्न सोडवा. पुढील माहितीचा बहुलक काढा. बहुलक म्हणजे जास्तीत जास्त वेळा येणारा अंक. त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देतो, परंतु तुम्हाला एका गुणाचा प्रश्न असल्यामुळे तुम्हाला स्पष्टीकरण न लिहिता डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतील. बहुलक म्हणजे दिलेल्या सामग्रीत सर्वात जास्त वेळा आलेला प्राप्तांक. आपण जर बघितलं 22 एक वेळा आहे, 23 2 वेळा आहे, 25 2 वेळा आहे, 27 एक वेळा आहे आणि 29 हा 4 वेळा आला आहे. म्हणजे सर्वात जास्त वारंवारता 29. जो बहुलक आहे तो 29 आहे. खाली दिलेल्या माहितीचा मध्य काढायचा आहे. मध्य काढताना दिलेल्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायच्या आणि मधोमध येणारा जो अंक आहे तो मध्यक असतो. या ठिकाणी 71 हा मधोमध येणारा अंक आपल्या ठिकाणी शोधायचा आहे. खाली दिलेल्या सामग्रीचा मध्य 28.5 आहे, तर पी ची किंमत शोधा. तर या ठिकाणी आपण या सूत्राचा उपयोग करून हे उदाहरण सोडवूया. तर या ठिकाणी पी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे पी बरोबर 8. थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.